इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 24 तासात 5 वर्षीय अपहृत बालकाला सुरक्षित सोडविण्यात आले आणि दोन्ही आरोपींना अटक करून बोरिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। माहिती मिळत आहे की आरोपी करण कुमार कन्नौजिया 25 अपहरण केल्यानंतर संपूर्ण रात्र कल्याण रेल्वे स्थानकावरच थांबला। तो कल्याणमध्ये मारुती सेठ नावाच्या ठेकेदाराला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना माहिती मिळताच उल्हासनगर परिसरात व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक रणजित बालके आणि पोलीस हवालदार पीडी रूपवते यांच्या पथकाने शहाड फाटक उल्हासनगर परिसरात आरोपी करण आणि धर्मपाल या दोघांना मुलासह ताब्यात घेतले। उल्हासनगर पोलिसांनी तत्परता दाखवत अपहृत बालकाला सुरक्षित सोडवले आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बोरिवली रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केले। पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। तर बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 157/25 प्रमाणे 11 तारखेला लहान मुलाच्या अपहरणाबद्दलचा गुन्हा दाखल आहे। सदरचं मूल जे आहे ते 5 वर्षाचं होतं। याचे वडील आणि यातील आरोपी जे ते एकमेकाचे मित्र आहेत, एका ठिकाणी मजूर बांधकामाचं काम करायचे ते, आणि असं असताना ते रेल्वे स्टेशन बोरिवली जे आहे त्याच्या बीच खाली हे राहतात आणि तो मुलासोबत हा आरोपी खेळत असताना त्याला ते इकडे घेऊन आला आणि त्यामुळे त्याला गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी त्याचं टावर लोकेशन मुलासोबत शहाड बीचच्या परिसरात आलं। त्यामुळं तिथल्या पोलिसांनी आपल्या पोलीस स्टेशनला संपर्क केला। त्यावर रणजित वाळके म्हणजे PSI आणि त्याचबरोबर बीट मार्शल जे आहेत SC पाटील आणि SC रूपवते यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी यातील आरोपी जो आहे करण कन्नौजिया आणि त्याच्यासोबतचा साथीदार जो आहे रामकिशोर यादव या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्यासोबत मुलगा सुखरूप होता। त्यानंतर पोलिसला आणून ते जे बोरिवलीची टीम आहे त्या टीमच्या ताब्यात देण्यात आलेले त्यांना।